ज्ञानदेव तुकाराम, 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 पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव दत्तात्रेय जनार्दन शेखनाथ महाराज, परम पूज्य भगवान बाबा की, परम पूज्य भीमसिंह महाराज की, परम पूज्य भक्तराज महाराज। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया
कविता महापुण्य राशि। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा। श्री ज्ञानेशु भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः। सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। आनंदकंद भगवान पंढरीनाथ, भगवती माता रुक्मिणी, श्री राम भक्त हनुमान जी, परम आदरणीय प्रातस्मरणीय शांती ब्रह्म भगवान बाबा, परम आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ती भक्तराज महाराज यांना आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ करून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे आपण वळूया। प्रकृती पुरुषाच्या बाबतीमध्ये आपलं चिंतन चालू आहे। ही जी प्रकृती आहे ही काय काय करत असते या ठिकाणी आपण सर्व बघितलेलं आहे की ही कामाची मांडवी, ही मोहमनीची माधवी, ही या ठिकाणी कामरूपी ही मांडवी म्हणजे एक प्रकारचं त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की एक मांडवी रचलेली आहे, अशा प्रकारची हे आहे कामाची मांडवी म्हणजे। आणि मोहरूपी माधवी, या मोहरूपी जे काही आहे काम क्रोधाधिक जे आहे, लोभाधिक जे आहे, त्या ठिकाणी ज्याला विकसित करणारी, पल्लवी करणारी अशी एक वसंत ऋतू आहे। आणि कामरूपी मांडवी म्हणजे एक प्रकारचा तो बगीचाच आहे, अशी ही प्रकृती आहे। अनेक प्रकारचे आकार धारण करणारी आहे आणि जे ब्रह्मचर्य आश्रम पालन करणारे त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी प्रपंचाची धाड टाकणारी आहेत। अनेक प्रकारच्या कला इथे आहेत आणि अनेक प्रकारच्या विद्या आहेत। काल आपण हे सगळं बघितलं। इच्छा, ज्ञान, क्रिया, वेगवेगळ्या प्रकारचे नाद ब्रह्म आहे, अनेक प्रकारचे शब्द आहेत, किंबहुना सकळ खेळू याचा जास्त काय सांगावं, हा सगळा प्रकृतीचा खेळ चालू आहे। आणि या ठिकाणी उत्पत्ती आणि प्रलय तर तिचे सकाळ संध्याकाळ हेही आपण काल बघितलेलं आहे। जो परमात्मा निर्गुण निराकार आहे, निराकाराचा आकार ती बनली, अगुण आहे त्याचं गुण बनली, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहे। अनर्थाची आरती, आकुळाची जाती अशी ती बनलेली आहे। निर्व्यापाराचा व्यापार, अनामाचे नाम, आजाचे जन्म, निर्गुणाचे गुण, आचरणाचे चरण। तो परमात्मा आचरण आहे पण त्याचे चरण। आपण सकाळी सकाळी काकडा भजनामध्ये दादू पिंजारीचं नाव घेत असतो। पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पायी, कान्होपात्र खोदू आणि पिंजारी तो दादू। आपण काकडा भजनात म्हणतो ना रोज, दुसऱ्या मालिकेत ते येतं बघा। ते दादू पिंजारी नावाचे जे संत होऊन गेले ते सगुण भक्ती करायचे। तर त्यांच्याकडे जी पांडुरंगाची मूर्ती होती, मंगल स्नान घालणं, गंधाक्षरा वगैरे वस्त्र परिधान करणं आणि संध्याकाळच्याला रात्रीच्याला कधी कधी भगवंताचे पाय सुद्धा ते चेपून द्यायचे। आपले रूम एकदा त्यांचं जे काही खोली असेल ती बंदिस्त केली तर ते असे पाय चेपून द्यायचे। तर एकदा कबीर महाराज त्यांना भेटण्यासाठी आले
संत कबीर भेटण्यासाठी आले. मग त्यांना माहिती होती इथे दादू पिंजारी राहतात. म्हणजे दादू दादू अशी हाका मारू लागले. तर ते आज त्यांना ऐकू येत होतं बुवा हाका मारतायत. आणि ते त्यावेळेला नेमके भगवंताचे काय करत होते, चरण दाबत होते. चरण कमल चापत विधिना ना हे जे आहे. मग ते म्हणले अरे दादू दादू क्या करत हो, दादू चुरावे पाव. काय सांगितलं त्यांनी, काय लावलंय म्हणले दादू दादू, दादू दादू क्या करत हो, दादू चुरावे पाव. कबीरदासजीनं बाहेरून सांगितलं दादू भडवा क्या चुरावे जिसको हात ना पाव. कबीरदासजीने आज सांगितलं. तुम्हाला वाटेल बघ ही शिवी काय दिली. आता साधू संतांमधल्या त्या शिव्या सुद्धा बोधक असतात. त्याचा अर्थ आपल्याला कळाला म्हणजे पुष्कळ झालं. काही साधू संत शिव्या देणारे सुद्धा या भूतलावर होऊन गेलेले. वैकुंठवासी प्रातस्मरणीय म्हातार बाबा खनेपुरीकर होते. ते भडाभड शिव्या द्यायचे, पण त्या शिव्यातला अर्थ लोकांना कळालाच नाही. काही लोक म्हणायचे बाबा बाबा काय हे महाराज लोकांना शोभतं का, हे शिव्या देतात, असं होतं तसं होतं. पण त्यांच्या शिव्यामध्ये सुद्धा फार काय होतं, एक प्रकारचा बोध घेण्यासारखा होता. आणि ते खूप काही माणसाला समजून घेण्यासारखं असायचं. एखाद्या वेळेला काही माणसं अशी असतात की त्यांना ते त्यांच्या जीवनामध्ये शिव्या दिल्याशिवाय बदल होत नाही. असे काही निगरगट्ट लोक असतात की त्यांना त्या भाषेतच सांगावं लागतं, त्यावेळेला ते नीट होतात. मग त्यांचे काही गिऱ्हाईक होते ते त्यामुळं ते नीट व्हायचे. आणि ते खूप बोलायचे. तर बरेचसे लोक धोरणाला लागले. मागेही मी तुम्हाला त्यांच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. विष्णुनगरला पण एक जणाला बोलले होते, विष्णुनगरला सुद्धा बोलले होते. ते काय कीर्तन झालं विष्णुनगरला, तर ते कीर्तन झाल्यावर तो माणूस मला बाबा सकाळी दूध घ्यायला या आमच्याकडे. येईल म्हणे, पूजा झाल्यावर येईल म्हणले. आता महाराजाकडे मी उतरलोय, पूजा झाल्यावर येईल. आणि मग ते पूजा वगैरे झाली, तो आला माणूस, बसला थोडा वेळ. त्याचं नाव सांगत नाही, लोकांना माहिती आहे ते नाव सांगत नाही. 5-10 मिनटं बसला. त्यांचे पूजा वगैरे सगळं आवरेपर्यंत तुळशीला पाणी वगैरे घातलं. त्यांनी नमस्कार केला. चला म्हणे बाबा दूध घ्या. म्हणे कोणाकडून माळ घातली. नाही म्हणे बाबा माळ नाही. कुठ म्हणले इथून. मी असला चंद्राच्या घरी येत नसतो म्हणे. चंद्राच्या घरी येत नसतो. तुझं तुम्ही थोबाड सुद्धा बघत नाही. उठ कशाला आला तू. म्हणजे बाबा तुम्हीच रात्री कबूल केलं. मला वाटलं तू कीर्तनात बसला, माळ असेल तुझ्या गळ्यात. असं ह्या हिशोबाने तुला येतो म्हणलं. तर उठ इथून. आता ह्या शब्द सुनवलं. मग त्याने चुपचाप जायला पाहिजे. तो काय म्हणे बाबा तुम्ही मला साधं समजू नका, माझ्या घरामध्ये भगवान बाबाचा फोटो येऊन पहा म्हणजे. तर ते म्हणले भगवान बाबाचा फोटो कशाला माळ घालायला लावला, असं ते डायरेक्ट म्हणले त्याने. तर ह्या जे शब्द आहेत, ह्या शब्दांनी तुम्हाला असं वाटेल की बुवा हे किती उद्धट शब्द आहेत, किती शिव्या आहेत. पण तो माणूसच नीट झाला. कारण बऱ्याच दिवसापासून आम्ही कीर्तन करतो. आमच्याकडून जर नाही सुधारला तो एका दिवसात सुधारला. आम्ही 10 वर्ष घातले तरी ते रुळावर आलं नाही, पण त्यांच्या एका दणक्यात नीट झाला. हाँ, लातों के भूत बातों से नहीं मानते. व्हेरी गुड. बजाओ ताली. हाँ, लातों के भूत बातों से नहीं मानते. ते त्याची गिऱ्हाईकच तसे असतात. मग कसा नीट माळ घातली, सगळं केलं, नंतर बदलला, खाणं पिणं सोडून दिलं, सगळं सोडून दिलं. आणि पुन्हा जिकडे तिकडे सांगायचं बाबा म्हातारपण मला नीट केलं. मग असे काही असतात. म्हणून ह्या काही शिव्या जरी वाटत असल्या तर तशा नाही. आता कबीरदासजींच्या मुखातून ते काय निघालं की बाबा तू भक्ती करतोय गोष्ट खरी, तू भक्त आहे गोष्ट खरी आहे, पण तू त्याच्या तत्वतः त्याला जाणून घे. हा प्रकृतीचा व्यवहार आहे. पाय दाबणं, हे करणं, अमुक करणं, हे करू नये असं आमचं मत नाही. पण ज्याला हातपायच नाही त्याचं तू काय पाय दाबू राहिले. तो पाय रहित आहे. हे पाय वगैरे हे सगळे प्रकृतीत आलेले विषय आहेत. आणि भगवान सुद्धा पाय हात घेऊन येतो ते प्रकृतीचा आधार घेऊनच येतो ना. प्रकृतीम स्वामधिष्ठाय, अरे नाही रे, प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म माया अजोपि संभवे आत्मा. आम्ही अर्ध म्हणलो ना, त्याच्यामुळे तुझी गडबड झाली.
भगवान सुद्धा जे अवताराला येतात, हात पाय नाक डोळे वगैरे हे सगळे प्रकृतीचाच आधार आहे. म्हणून हा प्रकृतीचा वास्तविक भगवंताचा असं स्वरूप आहे. आणि हे सगळं प्रकृतीचं प्रकरण आपण या ठिकाणी ऐकत आहोत की ऐसेनी या प्रकृती आपली या सर्व व्याप्तीत आहे, अविकाराते विकृती माझी कीजे. अशी ही प्रकृती सगळी व्यापक आहे आणि अनादी आहे. जसा भगवान अनादी तसं त्या परमात्म्याबरोबर सुद्धा ही अनादीच आहे. प्रलय काळाच्या वेळेला जरी ती सुप्त अवस्थेमध्ये असली तरी सुद्धा पुन्हा कर्मानुसार प्रत्येक जीवात्मा परत येतातच. सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प झाला की सुरू होऊन जातं. तेथ पुरुषत्व जे असे ते ये प्रकृती वशे चंद्रमा अवसे पडेला जैसा. आणि हा जो पुरुष आहे हा यामध्ये आला, प्रकृतीमध्ये सापडला. म्हणजे जसा आता हा मी काल सांगितलं, हा जीवात्मा काय आहे? परमात्मा आहे. तुम हो अजर तुम हो अमर, मरने की झंझट छोड़ दो, जिस धाम से नीचे गिरे उसके लिए फिर से चढ़ो, होगा न फिर आवागमन, गीता पढो गीता पढो. तर आपण त्या ठिकाणी काय आहो? आनंद घन असं हे आपलं स्वरूप आहे. सच्चिदानंद घन हे आपलं मूळ स्वरूप आहे. त्या स्वरूपाला आपण अज्ञानामुळे ओळखत नाही आणि जीवात्मा परमात्मा हे आपण ओळखत नाही. आणि त्या जीवात्म्याला एक सामान्य आपण समजून लागलो, संकोचित झालो. आणि संकोचित झाल्यामुळं या सगळ्या प्रकृतीचा आपण संग केला आणि प्रकृतीच्या संघामध्ये सापडलेला हा जो जीवात्मा आहे तो परमात्मा असून सुद्धा तो तेजहीन होऊन जातो. कारण तो या राड्यामध्ये सापडला. तर कसा तेज देऊन चंद्रमा अवसे पडिला जैसा. अमावस्याच्या दिवशी चंद्रमा तेजहीन होतो, दिसतच नाही अमावस्याच्या दिवशी. आणि असाही तो कमी कमी होत चालतो. पौर्णिमेनंतर काय होतो? कमी कमी होत जातो आणि हरपत अवसे नाहीची होत. चंद्रबिंब जैसे असं म्हणतात त्या ठिकाणी. आणि हळूहळू कमी होत हरपत अवसे म्हणजे ना अमावस्याला नाहीची होय. अमावस्याच्या दिवशी तो एकदम तेजहीन होऊन जातो, दिसतच नाही जवळ नसण्यात जमत. त्याप्रमाणे आपण परमात्मा रूप आहोत, पण आपण याला पकडल्यामुळं आपलं तेज नाही राहिलं. आपलं तेज राहिलं नाही, कारण आपण याला खरं मानायला लागलो. कासया सत्य मानिला संसार. ह्या सगळ्या संसाराला या प्रकृतीला सत्य मानायला लागलो आणि त्यामुळं आपला जो मूळ स्वरूप आहे म्हणून आपण काय झालो? तेजहीन झालो. आपल्या स्वरूपाला काही आपण ओळखत नाही आणि ओळख न पटल्यामुळं अशा प्रकारची स्थिती झाली, त्या चंद्रम्यासारखी स्थिती झाली. आणखी काही माऊलीनं दृष्टांत दिलेला आहे. विदळ बहु चोखा मिनलिया वाला एका, कस होय पांचका जयापरी. आणि शुद्ध सोनं आहे, 100 नंबरी सोनं आहे, पण त्याच्यात दुसरा एखादा धातू थोडा टाकून दिला, 10-5% जरी टाकलं तर त्याचा कस उतरला ना. आणि तांबा त्याच्यात कालवलं तरी त्या सोन्याचा 100 नंबरीपणा राहत नाही. काही दागिने बनवण्यासाठी थोडंफार त्याच्यात ते कालवावं लागतं असंही म्हणतात. त्याच्याशिवाय दागिने होत नाही. मी तर काही सोनार नाही, मला माहीत नाही, पण असं म्हणतात ते कालवल्याशिवाय होत नाही. तर त्याच्यामध्ये जे डाग वगैरे पुन्हा विकत घेताना ते डाग काढतात ना, ते त्यांना माहिती असतं. सोनारांना काय कशात किती डाग आहे, कसा माल आहे ते सगळं त्यांना कळतं, कारण ती त्यांची दृष्टी आहे. पण थोडं जरी त्याच्यात कालवलं तर ते सोनं 100 नंबरी राहत नाही. तसं प्रकृतीलाच आपण पकडलं, या संघाला आपण पकडलं, सत्वगुण रजोगुण तमोगुण याला पकडला रे पकडला की झालं. आपलं जे तेज आहे, आपलं जे मूळ स्वरूप आहे त्याचा कस कमी होऊन जातो. का साधू ते गोंधळी संचरून सुये मैळी, नाना सुदिनाचा आभाळी दुर्दिनू कीजे. आणि एखादं पिशाच वगैरे ते साधूला जरी लागलं तरी त्या ठिकाणी ते त्याच्याकडून चांगले काम होत नाही. अशा प्रकारची त्याची अवस्था होऊन जाते. त्यालाही ते पिशाचे वाईट कर्मात प्रवृत्त करून टाकतात. जर असलं तर एखादं पिशाचे जर असं असलं, एखाद्या तमोगुणी पिशाचे असलं, तमोगुणीच लोक पिशाचे जातात ना. अधो गच्छन्ति तामसा. ते साधूला जरी लागलं तरी ते साधूला सुद्धा त्या ठिकाणी वाईट कर्मात प्रवृत्त करणं. हा एक दृष्टांत दिला. नाना सुदिनाचा आभाळी दुर्दिनू कीजे. जे सुदिन आहेत, दसरा आहे, दिवाळी आहेत, हे सुदिन आहेत.
म्हणजे एक प्रकारचा आनंद देणारे दिवस आहे. दसरा आला की आनंद होतो माणसाला, दिवाळी आली की आनंद होतो. हे सण आहेत नाही, आपण साजरे करतो. नवे नवे कपडे घेणं, दागिने घेणं, नवीन नवीन वस्तू खरेदी करणं, सडा संमार्जन, रांगोळी, पडदे, अमुक धमुक, दिवे, किती थाट असतो दिवाळीचा. शहरात पण करतात, खेड्यापाड्यात पण ते दिवे वगैरे लावणं, एक प्रकारची रोषणाई असते. तर हे जे आहे त्या दिवशी जर आभाळ आलं, आभाळ येणं म्हणजे ढग जर आले तर सुदिन सुद्धा दुर्दिन दिसतो. सणावाराला ते कसं तरी वाटतं माणसाला. या ठिकाणी सांगितलं सुदिनाचा दुर्दिन होते. जे कशानं दुर्दिन होतो? ढगाळ येणं वगैरे, घुरमटल्यासारखं वातावरण होणं, पाऊसही पडणार काहीच नाही, नुसतं घुरमटल्यासारखं. कधी कधी एखाद्या वेळेस असंही होऊन जातं, माणूस सण जरी नसला तरी काय दिवस बोर चाललाय असे लोक म्हणतात. बरेच लोक म्हणतात आज कर्मनच कसा दिवस बोर चाललेला आहे, असं त्या आभाळाने, असं घुरमट वातावरणाने होतं. अशा प्रकारची स्थिती होती. तर नाना सुदिनाचा आभाळी दुर्दिनुकीजे, जेवी पै पशुच्या पोटी का वन्नी जैसा काष्टी, गुंडोनी घेतला पटी रत्नदीपू. ज्ञानोबारायकडे दृष्टांताला काही कमीच नाही. समजा प्रसूत झालेली गाय आहे, म्हैस आहे, पण तिच्या पोटातलं दूध कसं तेजहीनच असतं ना. पोटात जोपर्यंत आहे, कासेत जोपर्यंत त्याला काय तेज आहे. बाहेर जाव जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत ते तेजहीन अवस्थेमध्येच असतं, तेजहीन अवस्थेमध्येच असतं. त्या दुधाला काही किंमत नाही. म्हणजे पै पशुच्या पोटी, ते पै म्हणजे दूध पशुच्या पोटातलं आहे. का वन्नी जैसा काष्ठी, लाकडात अग्नी आहे पण तो काय तेजस्वी आहे का? दिसतो का आपल्याला? लाकडात अग्नी आहे, असं लाकूड घासलं तर तिथून सुद्धा काय होतो? अग्नी प्रकट होतो. लाकडामध्ये अग्नी आहे पण तो तेजहीन आहे. गुंडोनी घेतला पटी रत्नदीपू, किंवा एक रत्न आहे आणि चमचम करणार आहे पण ते कापडात गुंडाळलेलं आहे, कापडात गुंडाळलेलं आहे. तसं आपलं हे जे मूळ स्वरूप आहे, आपण ब्रह्म आहोत, हे मूळ स्वरूप चमकणार आहे, ते दिव्य आहे. परंतु आपण त्याला या पंचभूताच्या याच्यात काय करून टाकलं? गुंडाळून टाकलं, प्रकृतीमध्ये गुंडाळून टाकलं. मी देहसंबंधी माझे, माझं घर, माझा अमुक, माझं तमुक, या सगळ्या मी माझेमध्ये अहम ममतेची लवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी डवळी ते ठेली. अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये या सगळ्या प्रकृतीच्या याच्यामध्ये गेलो, म्हणून आपलं तेज ते कमी झालेलं आहे. आणखी दृष्टांत काय काय दिलेत महाराजांनी बघा. हो, एक दृष्टांत असे दिलेत की राजा पराधीन झाला की सिंहू रोगे रुंधला, तसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुके. राजा आहे, वैभवशाली आहे, पण पकडल्या गेला आणि दुसऱ्या राजाच्या हाती सापडला तर तो तेजहीन होतो. अगोदर जे होते ना आपले मराठ्यातले जे राजे होऊन गेले, तर ते यांना पकडायचे. ते मुस्लिम राजे जे होते ना त्यांना पकडायचे, युद्धामध्ये जिंकायचे, पण ते क्षमा मागायचे. इतनी बार हमको माफ कर दो, गलती हो गई. यांना दयाभाव निर्माण व्हायचा, यांना दयाभाव निर्माण व्हायचा, ते सोडून द्यायचे, त्यांना सोडून द्यायचे. आणि नंतर मग ते पुन्हा तयारी करायचे, पुन्हा युद्ध करायचे, यांना पकडून घ्यायचे मराठी राजाला. आणि पकडल्यानंतर मग हे परत त्यांना ही विनंती करायची, वह हमने तो आपको छोड़ दिए थे, हमको भी छोड़ दो. बोले हम तुम्हारे जैसे पागल नहीं. ते असं म्हणायचं, छोड़ने के लिए नाही पकडा आहे. हां, पृथ्वीराज चव्हाण वगैरे असे जे होऊन गेले, अशा प्रकारचे ते होते. पण आपल्याकडे काही काही गोष्टी जसं दया भाव वगैरे कुठेचा दाखवायचा, कुठे नाही, हे सुद्धा कधी कधी माणसाला कळायला पाहिजे. जसं दया तिचे नाव भूतांचे पालन गोष्ट खरी, पण अनेक निर्दळनं कंटकाला हाणायलाच पाहिजे, मारायलाच पाहिजे. मग काही काही गोष्टी इतिहासात पण असे चुकलेल्या आहेत. मला काही फारसा इतिहास येत नाही, त्याच्यामुळे मी जास्त सांगू नये. इतिहास भूगोलाचा माझा काही जास्त अभ्यास नाही, तो विषय माझा तसा कच्चाच होता तो विषय. तर अशा प्रकारचे हे अगोदर घडलेल्या घटना आहेत. किंवा आता
ज्वलंत उदाहरण द्यायचं असलं तर छत्रपती संभाजीराजाचं उदाहरण आहे. संभाजीराजे जे पकडले गेले तर जे तेज होतं त्यांचं ते तेज त्यांचं कमी करून टाकलं त्यांनी. त्यांचं तेवढं तेज पुढे ठेवलं त्यांनी. आणि पुढे पुढे काय अवस्था झाली तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अंगावर असे काटे उभे राहतील अशी स्थिती होती. पण ते धर्मवीर होते, त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत धर्म सोडला नाही. म्हणून ते तुमच्या आमच्या माणसामध्ये चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राहणार, त्यांच्याविषयी आदर राहणार. पण प्रत्यक्षात मात्र पकडल्या गेल्यामुळे ते काय झाले, तेजहीन झाले. त्यांचं जे मूळ शक्ती आहे ती त्यांना तिथे दाखवता आली नाही. म्हणजे इथे उदाहरण दिलं, राजा पराधीन झाला की सिंहू रोगे रुंधला. सिंह हा जंगलाचा राजा आहे पण त्याला आजार झाला तर तो तसंच आपल्या या स्वरूपाला आजार झालाय. कशामुळं? आपण देहोहम या वृत्तीवर आलो. मी देहसंबंधी माझे अशा प्रकारचं ह्या वृत्तीवर आल्यामुळं आपल्याला आजार झाला. आणि ती 13व्या अध्यायामध्ये ओवी पण तशी होऊन गेलेली तुमच्या पाठ असेल. आत्मया जीवबुद्धी लागली होती क्षयव्याधी, ते जयाची सन्निधी निरुदा करी, अशी एक ओवी होऊन गेली आपली मागे. असेल तुमच्या लक्षात की आत्मया जीवबुद्धी लागली होती क्षयव्याधी. या आत्म्याला जीवबुद्धी निर्माण झाली, हीच त्याची क्षयव्याधी आहे. तो आजारी झाला, अशी स्थिती आहे. आणि त्याच्यासाठी मग त्या आजारातून काढण्यासाठी हा ब्रह्मरसाचा काळ आहे. ब्रह्मरस घेई काळा जेने पिडा वारेल, पथ्य ना मिठोबाचे अनिक वाचे नशे, भवरोगा इसे जाय अनिक काय क्षुलक. भवरोग म्हणजे हाच आहे. सिंह आजारी झाला म्हणजे जसं त्याचे राजा त्याला ते शोभत नाही, जंगलाचा राजा असून सुद्धा तो गळहटून जातो, आजारानं गळहटून जातो. त्याप्रमाणे हे आपल्याला काय लागलेलं आहे, आजारच लागलेला आहे. हा आजारच आहे. आणि हा आजार काही एकाला दोघाला नाही, कितीतरी लोकांच्या मागे हा आजार आहे. त्या आजाराने अर्जुनाला सुद्धा पछाडले. हम तो किस पेड़ के पत्ते, तुम हम तो दरिया में खसखस, है की आपली काय दिशा दे महाराज. अर्जुनासारखे सुद्धा पछाडले गेले. हे आदिपुरुषाची माया नयेची आया. बरोबर, आरतीनाथ भागवताची चाल लागली आहे ना. बरोबर. हे आदिपुरुषाची माया ब्रह्मे याही नयेची आया, म्हणून भुलविला ऐके राया संजय म्हणे. आणि हीच माया, हीच प्रकृती, हीच दैवी, हीच शक्ती, असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याला नाव आहे. हीच शक्ती आहे. आणि याच्यामुळं मनुष्य पछाडला जातो. ती काही पुढे त्याचं जे तेज कमी होऊन जातं. जसं तर राजाचं पराधीन झाल्यावर तेज कमी होतं, सिंहाचं तेज कमी होतं, आजारी पडला तर. तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजामुखे. तसा हा पुरुष प्रकृती धर्मामध्ये आला म्हणजे अज्ञानानं. तो तसा अलिप्तच आहे, पण आपल्या अज्ञानानं आपण त्याला त्या ठिकाणी सामान्य करून टाकलं तर तो स्वतेजाला मुकून जातो. जागता नर सहसा निद्रा पाडून जैसा, स्वप्नीची आसोसा वश कीजे. जसं मनुष्य जागृत आहे आणि त्याला एकदम झोप जास्त आली आणि तो झोपला की तो जसा स्वप्नाच्या वश होऊन जातो. नाना प्रकारचे स्वप्न बघायला सुरुवात करतो झोपीत वश, झोपेमुळं. तैसे प्रकृती झालेपणे पुरुषा गुण भोगणे, उदासांतुरी गणे अंतुरी गुणे आतुडे जेवी. या ठिकाणी तैसे प्रकृती झालेपणे, प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळं पुरुषाला सुखदुःखात्मक हे सगळे भोग भोगण्याची वेळ आली. हा पुरुष ज्यानं आपल्या शक्तीला जाणलं नाही ते याच्यामध्ये सापडतात. त्या उदाहरण दिलेलं आहे की उदासांतुरी गुणे आतुडे जेवी. एखादा विरक्त सुंदर स्त्रीच्या रूपगुणामुळे कामाच्या पाशात अडकतो, असं हे उदाहरण. उदासांतुरी गुणे आतुडे जेवी. विरक्त माणूस आहे, विरक्त पुरुष आहे, पण स्त्रीच्या पाशात अडकून गेला. पण त्याचं तेज राहणार आहे का कमी होणार आहे? तेज हिंदपणा होऊन जातो. तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेला राजा दशरथांना पुत्रकामेष्टी यज्ञ करायचं सांगितलं आणि त्यावेळेला शृंगी ऋषी पाहिजे म्हणून सांगितलं, कारण ते यज्ञाचे अधिकारी आहेत, त्यांना माहिती होती, सगळे मंत्र माहिती होते,
आणि शृंगी ऋषीला आणा. शृंगी ऋषी विभांडक मुनीचे चिरंजीव, विभांडक मुनीचे चिरंजीव आहे. मग आता शृंगी ऋषीला कसं काय आणायचं, ते त्या येणार नाही. ते कधी असे याच्यामध्ये राज्यात आणि याच्यात कधी येणार महाराज, एवढ्या वैभवामध्ये विरक्त अवस्थेमध्ये राहणारे, वनामध्ये राहणारे. तर त्यांना आणण्यासाठी अप्सराला पाठवलं. त्या योजना केल्या होत्या सगळ्या. वशिष्ठ महामुनीने सांगितलं त्यांच्याशिवाय हे काम होणार नाही. मग कसं काय करायचं, म्हणजे विभांडक मुनी ज्यावेळेला बाहेर जातील आणि शृंगी ज्यावेळेला एवढे एकटेच आश्रमामध्ये राहतील त्यावेळेला अप्सरेला पाठवा. मग अप्सऱ्याच्या योजना केल्या आणि त्या अप्सरा तिथे गेल्या. ज्या दिवशी गेला त्या दिवशी तो घाबरला शृंगी, कारण त्यानं बाई पाहिलीच नव्हती, स्त्री पाहिलीच नव्हती ना त्याने. त्याला ते विचित्रच वाटलं थोडंसं, अरे हे आपल्यासारखे नाही, वेगळंच काहीतरी आहे, काही लक्षात नाही म्हणतो. पळून गेला होता. पळून गेल्यानंतर मग संध्याकाळी विभांडक म्हणलं पित्याला सांगितलं, म्हणजे बाबा असं असं कोणतरी आले होते, चांगले होते, म्हणजे सुंदर होते दिसायला वगैरे, पण मला काही ध्यानात नाही आलं कोण आहे मग, कारण त्याने पाहिलंच नाही. तर याला स्त्री म्हणावं हे तुला त्याला काय माहिती. विभांडक मुनीने सांगितलं बेटा आपला धर्म नाही आहे, कोणी आलं तर अतिथी देवो भव, या बसा, पाणी वगैरे द्यायला पाहिजे, फळ असले तर फळ द्यायचे. बरं. आणि विभांडक गेले आणि केला ना सत्कार. त्या अप्सरा पुन्हा गेल्या दुसऱ्या दिवशी, सत्कार केला. सत्कार केल्यानंतर मग ते लुभवलं त्याला, शृंगी ऋषीला लुभवलं. मग एवढं त्याला शृंगी ऋषीला हे करून टाकलं, इतकं त्याला नाद लावून टाकला की तो विसरून गेला बापाला. विसरला विभांडक बापू, विसरला तपाचा खटाटोपू, विसरला ब्रह्मचर्य कृत संकल्पू, स्त्रीनुरूपू नाचतसे. बापाला विसरला. जान दो बोले बुड्ढे को मारो गोली. विसरला विभांडक बापू. काय दुनियाशी घेणं देणं नाही, चल दरिया में डूब जाएंगे, असं काही आहे ना तसं. तर अशा प्रकारचं ते लागलं ना नादी तिच्या. विसरला विभांडक बापू, विसरला ब्रह्मचर्य कृत संकल्पू, आपण ब्रह्मचारी हो हेही विसरून गेला. विसरला तपाचा खटाटोपू, तपस्वी आहोत आपण, तपस्या करणारे आहोत, कंदमूळ खाणारे, हे सगळ्या गोष्टी विसरून गेला. आणि स्त्रीनुरूपू नाचत असे, नाचायला लागला तो अप्सरेच्या बरोबर. आणि त्या पुढं आणि हा माग, लावण्या मागं धावण्या, डफड्या मागं तुंतुन, अशी म्हणच आहे ना आपल्याकडे. ते पुढं हा माग, अशा प्रकारचं होऊन जातं. असतं की नाही, लग्न झाल्यानंतर नवरा बायको घरी येतात, कोण पुढं राहतात, ते बांधलेलं असतं ना सगळं. पुढं कोण असतं, नवरा पुढे असतो, बायको, आणि आयुष्यभर ती पुढं हा माग. का हो मिस्टर, कसं जर तुम्ही म्हणाल तसं हा मागेच असतो. अशा प्रकारची त्याची स्थिती करून टाकली त्या शृंगी ऋषीची. म्हणून इथे सांगितलेलं की उदास अंतुरी गुणे आतुडे जेवी. विरक्त महात्मा सुद्धा जसा एखाद्या सुंदर स्त्रीच्या मोहपाशात पडून जातो त्याप्रमाणे याची स्थिती होते. तैसे अजानित्या होय अंगी जन्ममृत्यूचे घाये, वाजती जवळ आहे गुणसंगाते. तसा हा अजा म्हणजे उत्पत्ती रहित आहे. हे आत्मतत्व जे आहे ते उत्पत्ती रहित आहे. हा पुरुष उत्पत्ती रहित आहे आणि याची अवस्था फार श्रेष्ठ आहे. पण या गुणाच्या संघामध्ये गेला रे गेला की जन्ममृत्यूचे घाव अंगावर पडतात. याला पकडलं की जन्म मरण आहे. कारण याच्यातली कोणतीही गोष्ट प्रकृतीची तुम्ही लक्षात ठेवली की तसे जन्म तुम्हाला मिळणार. यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम सदा तद्भाव. आणि मरणी जया जे आठवे ते तोच गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते चित्वा. मग याच्यामध्ये पडला की त्याप्रमाणे त्याला या प्रकृतीच्या अंगानं अनेक जन्म घ्यावे लागतात. तर अज्ञानी माणसाला जन्म आहे, पुरुषाला काही त्याच्यामधून त्रास होत नाही. पण तुम्ही त्या पुरुषाला जाणलं नाही,
संकोचित भाव निर्माण झाला म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी जन्ममरणाच्या चक्रामध्ये फिरावं लागतं. असा ती अवस्था आहे. परी ते ऐसे पांडुसुता तातले लोहपिटिता जेवी वन्हीशीची घाता बोलती तया. अशा प्रकारे आपण ज्यावेळेला लोहाराकडे जातो तर ते लोखंड कुऱ्हाड आहे ती तासून घ्यावी लागते. काही शस्त्र असतं ते लोहाराकडे एक भाता राहतो बघा, त्याच्यात ते ठेवतात कोळशामध्ये आणि ते असं लाल होतं ते एकदम. कुऱ्हाड मी पाहिलेलं आहे ते लोहाराकडे सुद्धा. तिथं आम्ही बसायचो खेळायचो लहानपणी, तर त्यांचे ते कार्य आम्ही बघायचो. ती जी कुऱ्हाड बिराडी तशी एकदम इस्तूसारखी लाल दिसायची वरून, आणि मग त्याच्यावर घणानं मारायचं ते घणानं दान दान. तर ते आपल्याला अग्नीला मारल्यासारखं वाटतं, अग्नीला मारल्यासारखं वाटतं. तसं माणसाला असं वाटतं हे पुरुषाला जे धर्म लागले की काय असं वाटतं, पण ते पुरुषाला नाही, आपल्या अज्ञानाच्या मागे हे सगळं लागलेले दणके. अज्ञान आहे, जन्ममरण आहे. अज्ञानाने प्रकृतीच्या आळ्यात सापडले तुम्ही की तुमचं तेज खलास. ज्याप्रमाणे एखादा विरक्त पुरुष आहे पण स्त्रीच्या मोहात सापडला, त्याला मोठे मोठे असे माणसं आहेत की जे लाखो लोक त्यांच्या याला कार्यक्रमाला यायचे पण स्त्रीच्या याच्यात अटकून गेले. स्त्रीच्या मोहात अटकून गेल्यामुळं त्यांचे सुद्धा नाव काय झाले, समाजामध्ये त्यांना कोणी संत म्हणून म्हणत नाही, साधू म्हणून त्यांच्याकडे पाहत नाही, अशी स्थिती होती. कारण काय, कारण हे आहे की ते तेजहीन झाले, तेजहीन झाले. जसं त्या ठिकाणी त्या अग्नीवर मारल्यासारखं आपल्याला वाटतं. जेवी वन्हीशीची घाता बोलती तया, हा एक दृष्टांत. दुसरा दृष्टांत, का आंदोळले या उदक प्रतिमा होय अनेक, ते नानात तो म्हणती लोक चंद्री जेवी. ज्या चंद्र आहे खाली पाणी आहे, तळ आहे काय, पण त्याच्यामध्ये ते असं ढवळलं गेलं पाणी, तर बऱ्याच ठिकाणी चंद्र दिसत चालतो. मग चंद्राला थोडंच काही दोष लागलेला आहे, चंद्राला काही दोष नाही. ते आपल्या दृष्टीचा, आपल्या बघण्याचा तो दोष आहे. त्याप्रमाणे आपल्या अज्ञानाचं हे सगळे जन्ममरण आहेत. बाकी त्या वस्तूमध्ये कुठल्याही प्रकारचं सुखदुःखाचा संबंध येत नाही. आणखी दृष्टांत सगळ्यांना कळण्यासाठी मी मागेच म्हटलं, माऊलीचं हृदय, माऊलीचं हृदय सगळ्यांना कळण्यासाठी माऊली सांगतात की दर्पणाची आजवळी का दुजे पण जैसे मुखा, का कुंकुमे स्फटिका लोहितत्वये. दर्पण म्हणजे आरसा. आरशाजवळ आपण गेलो म्हणजे त्या ठिकाणी आपलंच प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसत असतं. आणि दोन दोन, एक आपण एक आणि ते आतलं एक, असे दोन होऊन जातं. त्याच्यात आरशाचा काय दोष आहे, आरशाचा काय दोष आहे त्याच्यामध्ये, ते दाखवून देतो तो आरसा फक्त. पण तो जसा अलिप्त आहे या दोन्ही गोष्टीपासून, तसं का कुंकुमे स्फटिका लोहितत्व आहे. का कुंकू आहे किंवा एखादं लाल रंगाचं फूल आहे, केशर आहे, स्फटिकाच्या दगडावर ते असलं म्हणजे ते स्फटिक लाल दिसतं. स्फटिक काय त्याच्यात दोष नाही, स्फटिकात जसं आहे तसंच आहे. तसं हे पुरुष किंवा आत्मतत्व आहे तसंच आहे. तुका म्हणे साहेन देव आहे तैसा आहे, तो आहे तैसाच आहे. त्या तत्वामध्ये कुठल्याही प्रकारचं हे नाही, त्याला सुखदुःखाचा काही संबंध नाही आहे, ते अलिप्तच आहे. जसं मी तुम्हाला सूर्याचे उदाहरण नेहमी देतो. आपण सगळ्या गोष्टी चालू आहेत जगामधल्या, पण सूर्य त्याच्याशी काहीही, सूर्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. अशा प्रकारे तर हे त्या स्फटिकावर ठेवलेला रंग त्याच्यात दिसत असतो. तैसा गुणसंगमे अजन्म हा जन्मे. गुणाचा संबंध धारण केल्यामुळं अजन्माला जन्म घ्यावा लागतो. आणि साधू संतांच्या कृपेनं, सद्गुरु सेवेनं जर आपल्या स्वस्वरूपाची जाण झाली तर देहाची आसक्ती माणसाची सुटून जाते आणि त्याला या प्रकार तो परमात्म रूप होऊन जातो. त्याला या भानगडीत पडावं लागत नाही, तो जन्म मरणापासून मुक्त होऊन जातो. जे साधू संतांनी ते सगळं मिळवलेलं आहे, जगद्गुरु तुकोबार आहेत, ज्ञानोबा राय आहेत, यांनी त्या गोष्टी मिळवलेल्या आहेत जीवनामध्ये. संत मांदियाळी जेवढी आहे त्यांनी त्या ठिकाणी स्वस्वरूपाचा त्यांना साक्षात्कार झालेला आहे. आणि ज्यांना साक्षात्कार झाला नाही त्यांना हजारो जन्म घ्यावे लागतात. म्हणून तर मग या मानवी जीवनाचं मूल्य माणसाने समजून घ्यावं, सत्पुरुषाचं सानिध्य करावं, चांगलं श्रवण करावं, मनन करावं, निधिध्यास करावा आणि आपल्या प्राप्त झालेल्या आयुष्याचं सोनं करून घ्या.
थोडंसं जरी आयुष्य असलं तरी त्या आयुष्याचं सोनं करता येतं. पण जागृत अवस्थेमधून जर मनुष्य राहिला, बोध ज्याला म्हणतात, तो जर घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचं काम होतं, अन्यथा काम होत नाही. देहाच्या संगाने, गुणाच्या संगाने मनुष्य वायात जातो. अधमोत्तमा योनी याशी ऐशिया मानी, जैसा संन्यासी होय स्वप्नी अंत्यजादी जाती. हे अधमोत्तम योनी, अधम योनी आहे, उत्तम योनी आहे, मध्यम योनी आहे. हे केवळ अज्ञानानं, प्रकृतीचा संग धारण केल्यानं ह्या सगळ्या प्राप्त होतात जीवात्म्याला. बाकी त्याला जर स्वस्वरूपाची जाण असली तर त्याला हे दुःख होत नाही. जन्ममरणाचं दुःख त्याला भोगावं लागत नाही. आणि माणसं जर म्हणत असतील की तो पुरुषच जन्माला वगैरे येतो आणि तोच असं करतो, असं जर वाटत असेल तर जैसा संन्यासी होय स्वप्नी अंत्यज आदी जाती, संन्याशानी स्वप्नामध्ये त्याला अंत्यज जातीमध्ये त्याला जन्म मिळावा अशी ती गोष्ट आहे. एखादा संन्यासी मनुष्य स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याला अंत्यज जातीमध्ये, म्हणजे अंत्यज म्हणजे एकदम 4 वर्णाच्या खालची जात, अशा जातीत तो जन्माला आला आणि त्या स्वप्नातल्या गोष्टी काही खऱ्या असतात तर सांगा. तसंच ह्या पुरुषाला कुठल्याही प्रकारची बाधा नाही. स्वप्नाचं कसं, स्वप्नीचे चैले जाईल स्वप्नातल्या त्या गोष्टी. म्हणून केवळा पुरखा नाही होणे भोगणे देखा, येत गुणसंगूच्या शेखा लागी मूळ. पुरुखाला म्हणजे त्या तत्वाला कुठल्याही प्रकारचा भोग नाही, सुखदुःखात्मक भोग नाही, काही नाही, काही नाही. अशा तो निर्गुण आहे, निराकार आहे, अलिप्त आहे, अजोपी सन्नवे आत्मा, हे जे आपण म्हटलो. किंवा तो अविनाशी आहे, अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदंततम, किंवा नासतो विद्यते भावो, त्या अशाच प्रकारे त्याला कुठल्याही प्रकारचा दोष नाही. पण दोष आणि जन्ममरण जे मागे आपल्याला लागलेलं आहे, येथ गुणसंगचे असे खा लागी मुळं. नसलेल्या गोष्टीला म्हणजे प्रकृतीला आपण धरल्यामुळं आपल्या मागे हे जन्म मरण लागलेलं आहे. आपण या पुरुषाला जाणलं नाही. जे की या शरीरामध्ये येऊन ते आपण जाणायला पाहिजे होतं ते काही आपण जाणलं नाही. म्हणून आपल्याला ते अनेक जन्म घ्यावेच लागतात. उपद्रष्टानुमंताच उपद्रष्टा हनुमंताच हा पुढचा श्लोक आहे. उपद्रष्टा म्हणजे सर्व कार्यसंघाताच्या जवळ राहून साक्षी रूपानं पाहणारा, याला उपद्रष्टा म्हणतात. की हे सगळे कार्यसंघात याच्या जवळ राहून साक्षी रूपानं, कार्यसंघात म्हणजे आपण हे 36 गोष्टी सांगितल्या ना, या सगळ्या संघात आहे. ते आपापलं कार्य करतात, हात पाय कान डोळे नाक वगैरे सगळे कामं करत राहतात. पण साक्षी रूपानं जो पाहणारा आहे तो उपद्रष्टा. भगवान हा साक्षी रूपानं आहे, केवळ त्याच्या सत्तेनं हे सगळं चाललेलं आहे. पण तो त्या संघाताच्या याच्यामध्ये काय नाही, त्याचा संबंध नाही, तो तिथे आसक्त नाही, तो अलिप्त आहे. अनुमंता म्हणजे देह इंद्रिय मन आणि बुद्धी हे सर्व व्यवहार करीत असता त्या व्यवहाराचे निवारण न करता सानिध्य मात्राने त्या व्यवहाराला अनुकूल राहणारा, अशा प्रकारचा जो आहे देह इंद्रिय मन बुद्धी हे सर्व व्यवहार करीत आहेत. सगळ्या अंगाने आपले व्यवहार चालू असतात आणि त्या व्यवहाराचं कुठल्याही प्रकारचं निवारण न करता केवळ सानिध्य मात्रानं त्या व्यवहाराला जो अनुकूल आहे, बस अलिप्त आहे, अनुकूल आहे, अशा प्रकारचा जो आहे त्याला त्या ठिकाणी अनुमंता म्हणतात. भर्ता म्हणजे काय, देह इंद्रिय मन बुद्धी या सर्वांचे सत्ता स्फूर्तीद्वारा धारण पोषण करणारा, या सगळ्याचं धारण पोषण करणारा त्याला भर्ता म्हणतात. भोक्ता, भोक्ता म्हणजे व्यवहारता सुखदुःखे भोगणारा किंवा स्वरूपभूत प्रकाशाने देहादी जड वर्गाला प्रकाशित करणारा असा तो भोक्ता आहे. आणि महेश्वर म्हणजे सर्वांतर्यामी स्वतंत्र सर्वनियंता अशा प्रकारचा तो आहे. परमात्मा जो आहे ना त्या ठिकाणी नियंता आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
या त्याच्या सत्तेनं चालत असतात. या ठिकाणी परमात्मेति चाप्युक्त्यो देहेस्मिन् पुरुष परः आणि उपद्रष्टा इत्यादी शब्दाने सांगितलेला प्रकृतीचा परिणाम असलेल्या या देहात जीवरूपानं राहणारा पण स्वरूपतः प्रकृतीच्या गुणाशी असंबद्ध असलेला तो परमपुरुष आहे. हा तो परमपुरुष आहे की या शरीरामध्ये जीवरूपानं तो आहे, पण त्या ठिकाणी या जीवरूपानं सगळ्या गोष्टी तो हालचाल वगैरे करत असतो. मी अगोदरच म्हटलो की जीव हा भगवानच आहे, परमात्माच आहे, ज्ञेयच आहे. म्हणून त्यानं फक्त आपल्या मूळ स्वरूपाला जाणलं पाहिजे. मूळ स्वरूपाला जो जाणत नाही तो या सगळ्या प्रकृतीच्या व्यवहारामध्ये अटकून त्याला अनेक प्रकारचे जन्म घ्यावे लागतात. हा जो पुरुष आहे हा प्रकृतीमध्ये कशा पद्धतीनं आहे आणि कसा अलिप्त आहे त्याचे दृष्टांत माऊली देतात. हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसा ओथंबा या प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाडू. हा जो पुरुष आहे या सर्व कार्यकारण संघातामध्ये अशा पद्धतीनं उभा आहे की जशा जुईच्या वेलीच्या जाळीत आधाराचा खांब उभा आहे. एखादी जुईची वेली आहे बा आणि त्या वेलीला काय असतो, एक खांबाचा काय असतो, आधार असतो. त्या आधाराने ते चालतं. तसा हा आधारभूत आहे, पण तो खांब काही त्या वेलीशी लिप्त झालेला नाही, तो आसक्त झालेला नाही की मी या वेलीला सोडणारच नाही, हे माझ्यामुळंच असं चाललेलं आहे, मी हे म्हणून हे चाललेलं आहे. जसं आपण हे सगळं काय करतो त्याला पकडून घेतो ना, पण तसा हा प्रकृती पुरुषाचं किती अंतर आहेत. म्हणतात की या प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाडू. प्रकृती पुरुषाचा जमीन आसमानचा त्या ठिकाणी फरक आहे. तो अलिप्त आहे, तो त्याच्याशी लिप्त नाही आहे. अशा प्रकारचं किंवा दुसरं दृष्टांत प्रकृती सरितेच्या तटी मेरू होय हा किरीटी माझी बिंबे परी लोटे लोटो नेणे. आणि हा जो आहे पुरुष हा प्रकृतीरूपी तीरावर उभा आहे, मोठ्या नदीवर. प्रकृतीरूपी सरिता म्हणजे नदी, या तटावर उभा आहे तो. पण कसा आहे, मेरू होय किरीटी. एखाद्या मोठ्या नदी तटावर मेरू पर्वत असावा, तो मेरू पर्वत त्या पाण्यात प्रतिबिंबित होतो. पाणी हल्लं तर तोही हल्ल्यासारखा वाटतो, पाणी जोराने आलं तर तो काही लोटल्या जात नाही, तो काही लोटल्या जात नाही त्या पाण्यानं. कसं लिहिलं की माझी बिंबे परी लोटी लोटो नेणे. तो तिथे प्रतिबिंब आहे पण त्या ठिकाणी त्याचा काही संबंध नाही आणि तो त्या पाण्याने. तसं हा प्रकृतीचा आणि पुरुषाचा इतका त्या ठिकाणी जमीन आसमानचा फरक आहे. पण अज्ञानी माणसं मात्र असं वाटतं की तोच जन्म घेतोय, तोच मरतोय असं वाटत आहे. जन्म आणि मरण हे जी अवस्था ही अज्ञानी माणसाच्या मागे लागलेली आहे. ज्ञानी माणसाच्या मागे हे नाही, हे नाही. अशा प्रकारे म्हणून माणसानं मानव शरीरामध्ये ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी खटाटोप करायला पाहिजे. सर्व ज्ञानात श्रेष्ठ ज्ञान म्हणजे हे अध्यात्म ज्ञान आहे, हे आपणही बघितलं. याच ज्ञानानं मनुष्य या प्रकृतीच्या बंधातून सुटू शकतो, अन्यथा सुटू शकत नाही. प्रकृती होय जाय हा तो असतच आहे. प्रकृती होते जाते म्हणजे उत्पन्नही होणार, ही सृष्टी प्रलयालाही जाणार, सगळं होणार, पण तो आहे तसाच आहे. तो मरतही नाही आणि काहीच होत नाही त्याला, तो जळतही नाही आणि काहीच होत नाही. अशा प्रकारचं ते तत्व आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी क्लेदन्त्यापो. हा, तो आहे तसाच आहे. या लागी ये वरई तू हा. याच्याकरता तर हिने याला नवरा केलेला आहे ना, या प्रकृतीनं. तो अमर आहे ना, तो प्रकृतीनं तिला नवरा केलेला आहे, तो अमर आहे म्हणून त्याला वरलेला आहे या प्रकृतीनं. अनंत काळे किरीटी जिया मिळती या सृष्टी तिया रिगती याच्या पोटी कल्पांत समयी. हे किरीटी, हे अर्जुना, हे अनंत काळ लोटल्यानंतर संपूर्ण सृष्टी ज्याला प्रलयाला जाते, प्रलयाला जाते, तर त्या ठिकाणी त्या मूळ स्वरूपामध्ये ती विलीन होऊन राहते. जसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गवत वाळून जातं, दिसत नाही पण ते असतं, ते दिसत नाही. पण पाऊस पडला की ते उगवतं. त्याप्रमाणे सृष्टी तिथे तिथे लीन होते. पुन्हा कर्मानुसार ब्रह्मदेव निर्माण झाले की पुन्हा ते सुरू होऊन जातं.
ह्या कल्पांत समय ते लीन होतात. दोन प्रकारचे कल्पांत या ठिकाणी सांगितलेले, एक प्राकृत आणि दुसरा ब्रह्मरूप असलेल्या कल्पांत. म्हणजे प्राकृत कल्पांत म्हणजे हे सगळे तुम्ही आम्ही जेवढे आहोत ते सगळ्या कल्पाच्या म्हणजे प्रलय काळाच्या वेळेला त्या ठिकाणी अज्ञानी जे माणसं आहेत ते तिथे लीन होतात, आपले कर्म घेऊन लीन होतात आणि पुन्हा सृष्टी निर्माण होण्याच्या वेळेला ते पुन्हा त्यांचा कार्यक्रम सुरू होतो. पण ज्ञानाच्या अंगानं होणारा जो कल्पांत आहे म्हणजे ज्याने सद्गुरूची सेवा केलेली आहे, तिथे श्रवण केलेलं आहे, मनन केलेलं आहे, निधिध्यास केलेला आहे आणि देहाची आसक्ती सोडून दिलेले, तो परत जन्म मानला त्याचा कल्पांत म्हणजे तो त्या स्थितीमध्ये त्या पुरुषामध्ये विलीन होतो, तो परमात्म रूप होतो. अशा प्रकारचे जे महात्मा पुरुष आहेत ते परमात्म रूप झाले, तर त्यांना आता जन्म मरण नाही. आणि हा कल्पांत म्हणजे अशा प्रकारचा आहे की ते आपलं जन्म मरणाच्या तडाख्यातून आपण सोडत नाही. काही काळ तिथे जे विलीन झालं ते पुन्हा सुरू होऊन जातं. बे एक बे, बे दुने चार, हे सुरू होऊन जातं. ते 10वीचे मुलं होते ना, ते त्यातला एक जण म्हणला, अरे काय लय वैतागलो बा ह्या अभ्यासाला, याला आता आत्महत्याच करून टाकतो मला. तो म्हणला, मित्राला म्हणला, मी लय वैतागलो म्हणले या अभ्यासाला. तर तो म्हणला, अरे करू नको आत्महत्या, पुन्हा पुढच्या जन्मात पहिलीला बसवला. कसे वर्षी आपण 10वीपर्यंत आलो, पुन्हा पहिलीपासून सुरू होईल म्हणले, तसं काही करू नको. ते हा तर जाऊ दे, हा विनोदाचा भाग आहे. पण या ठिकाणी जसं आपल्याला पुन्हा यावंच लागतं, आगा कर्मे जे उरावे ते सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहाय का, परत यावं लागतं. पण महात्मा पुरुष आहे ना, त्यांचा जो कल्पांत आहे तो म्हणजे त्या ब्रह्मरूपामध्ये त्या ब्रह्मामध्ये ते विलीन होतात, ब्राह्मी भाव त्यांना प्राप्त होतो. हा महद ब्रह्मगोसावी ब्रह्मगोल लागवी अपारपणे मवी प्रपंचाते, म्हणजे महद ब्रह्म पुरुष मायेचा पती आहे हा, आणि संपूर्ण ब्रह्मांडाला त्या ठिकाणी गारुड्याच्या खेळासारखा नाचवणार आहे. ईश्वर सर्वभूतानां यंत्रा, हो, हा सगळ्याला गारुड्याच्या खेळासारखा नाचवणार आहे या पूर्ण प्रकृतीला, असा तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याच्या जर आपण शरण गेलो तर त्या तडाख्यातून सुटू शकतो, नाही तर नाही सुटू शकत. तुम्ही मासे धरणारा माणूस पाहिला का? नदी, त्याच्यात मोठे नद्या, मोठ्या डोक्यावडेले पाणी असतात, तर ते मासे धरायला लोक जाळे घेऊन येतात बघा. कोणी धरले का? कोणी? मी पाहिले, फक्त धरले नाही, पाहिले. त्याला जाळं अंथरतो तो असं, आणि त्याच्यात ते मासे असतात ना, ते त्याच्यात येतात, अडकतात, नंतर तो काढून घेतो त्याच्यात. पण त्याच्यातले काही मासे जे आहेत ते त्याच्या तडाख्यात सापडत नाही. पण ते कोणते नाही सापडत? जे त्याच्या पायाजवळ आहे, जे त्याच्या चरणाजवळ, ते सापडत नाही. तसं जे भगवत चरणाजवळ आहेत, संतांच्या चरणाजवळ आहेत, ज्ञानेश्वरीत आहेत, रोज ज्ञानेश्वरी ऐकायला येतात, हे मासे ते सापडत नाही बरं याच्यात. बाकीचे म्हणजे बाहेर झोपलेले बिपलेले, असे जे आहेत फक्त भंडाऱ्याला येणारे, असे काही जे मासे आहेत, हो, ते मासे अटकल्याशिवाय राहत नाही. तर ज्यांनी या इथे आपलं मन जिथे भगवंत ज्ञानेश्वरीला अर्पण केलेलं आहे, आपलं मत भगवंत चरणारविंदी अर्पण केलेलं आहे, तुम्हाला वाटेल हे का बरं अडकत नाही? त्याचं कारण भगवान दयाघन आहे. इकडे आलेला जो मनुष्य आहे ना, त्याचा कधी ना कधीतरी उद्धार होतो. एखाद्याला 10-5 जन्म घ्यावे लागतील, पण उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. कारण इथे ज्यांनी पाऊल टाकलेलं आहे त्याचा कधी ना कधी का होईना निश्चित रीतीने उद्धार होतो. कारण गीतेमध्ये श्लोक आहे, आता कोणता श्लोक आहे तो? नाही, नाही कल्याण कृत कश्चित हे दे पार्थ नैवेह नामुत्र. बरोबर, व्हेरी गुड. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात. हे पार्थ, ज्यानं इकडे पाऊल टाकलेलं आहे त्याचा कधी ना कधी उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. कारण तो माझ्या मार्गामध्ये आलेला आहे. भगवान दयाघन आहे, ते त्याला बरोबर ते कल्याण करून घेतात. ती भगवंताची जबाबदारी आहे.
जबाबदारी अशा प्रकारचा. आपण जिथे गेलो तिथे ते काम होऊन जातं. म्हणून या मार्गाला आल्याला माणसाची दुर्गती होत नाही. आणि हा परमात्मा जो आहे हा मायेचा पती आहे, ब्रह्मांडाचा गारुडी आहे, खूप व्यापक आहे. आणि याच्या व्यापकपणावर सगळा प्रपंच त्याने त्या ठिकाणी आपल्या मुठीत घेतलेला आहे. या प्रपंचापेक्षाही तो फार मोठा आहे. आपण म्हणतो गगना उनी वाढ नाम, त्याची जी प्रकृती आहे या प्रकृतीपेक्षाही तो फार मोठा व्यापक अशा प्रकारचा आहे. म्हणून त्याला गोसावी म्हणजे स्वामी म्हटले. पै या देहा माजारी परमात्माईशी जे परी बोली जे ते अवधारी आहे त्याची. आणि आपण जे एकमेकामध्ये म्हणत असतो की या देहामध्ये परमात्मा आहे, हृदयामध्ये परमात्मा आहे, हे जे बोलल्या जातं हे खरोखरच आहे ना. त्याच्याच ह्या सत्तेनं सगळं चालतं. प्रत्येकाच्या हृदयस्थ तो भगवान आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्या सत्तेनं चालतात. आपल्या जेवढे काही कर्म आहेत ते आगा प्रकृती परवता एको अति पांडुसुता ऐसा प्रवादुतो तत्वता पुरुष हा पै. आणि हे पांडुसुता प्रकृती परवता म्हणजे या सृष्टीच्याही याच्यावर सत्ता करणारं एक तत्व आहे असं जे बोललं जातं. कोणी परमात्मा म्हणतं, वैज्ञानिक लोक शक्ती म्हणतात. ते आम्ही एक शक्तीला मानतो. ऊर्जा काय म्हणायचं ते म्हणा, ते आहे ती शक्ती कोणी त्याला परमात्मा म्हणा, कोणी काय म्हणायचं ते म्हणा, पण ती शक्ती आहे. त्या शक्तीने हे सगळा व्यवहार चाललेला आहे. आणि कौतुकास्पद गोष्ट आहे हे सगळी आपण दिसते ब्रह्मांडात बघतो हे कौतुकास्पद आहे. आपल्याला हेही सांगता येणार नाही की स्त्री अधिक पुरुष अधिक. हे ब्रह्मांड निर्माण झालं त्यावेळेला स्त्री अधिक पुरुष अधिक. बरं सांगा जरा, झाड अधिक फळ आपलं बी अधिक काय अगोदर होतं? अगोदर काय निर्माण झालं? आणि आपण जर म्हणलो की अगोदर झाड, तर बियाशिवाय कसं काय आलं? कोणी म्हणे आधी बी असं म्हणे, झाडाशिवाय बी कसं काय? तसं या ठिकाणी या सृष्टीमध्ये सृष्टी निर्माण झाली, पण आधी स्त्री का आधी पुरुष? म्हणजे कमालीचीच गोष्ट आहे. नाही हे त्या विश्वविधात्यालाच माहिती आहे, परमात्म्यालाच माहिती आहे. आता आपण ग्रंथाच्या आधारे वगैरे असं अनेक श्रवण करून माणसं बोलत राहतात, डोकं लावित राहतात, पण आपलं तेवढं डोकं नाही, एवढं भारी डोकं नाही आपलं की आपण त्याला जाणू शकतो हे कसं निर्माण झालं. ते त्या भगवंतालाच माहिती आहे. आणि कुठे कुठे कशा कशा प्रकारची सृष्टी निर्माण झाली, कुठे काय काय निर्माण झालेलं आहे, कशासाठी निर्माण केले हे त्या परमात्म्यालाच माहिती आहे. एकही गोष्ट अशी नाही की जी ती चुकीची निर्माण केलेली आहे. हे सगळे तुम्हाला साप वगैरे दिसतात, हे सुद्धा कामाचेच आहेत, हे सुद्धा कामाचे आहेत. या सृष्टीमध्ये त्यांचा काही काही उपयोग आहे. निरुपयोगी एकही गोष्ट नाही, निरुपयोगी एकही गोष्ट नाही. आता गांडमांडूळ दिसायला कसे कसं तरी दिसतं, पण त्याचं सुद्धा काय होतं, काहीतरी खतबीत होतं म्हणतात. हळू एकही निरुपयोगी वस्तू नाही आहे जगामध्ये, एकही चुकीचा विषय नाही. अशा प्रकारचे जे काही सृष्टी तुम्हाला सामान्य वाटली का, पण तो त्याचा सत्ताधीश आहे तो. आणि कोणीतरी याला एक चालवणारी शक्ती आहे, आणि तीच शक्ती म्हणजे तो परमात्मा आहे, तोच पुरुष आहे. बाकी ही सगळी प्रकृती आहे. हा प्रकृती पुरुष विचार आता आपला चाललेला आहे. आणखी काही गोष्टी आपण नंतर बघणार आहोत उद्याच्या ह्याच्यामध्ये. थोडं दम खातो का 2 मिनिटं? सतत बाहेर पण पळत राहतो, त्याच्यामुळे तो येतो ते धापटाकीच येतो.
आहे.